जय संघर्ष. नजीर भाई जय संघर्ष. जय संघर्ष. बोला ना. झोपले का? हा, झोपतच होतो. बोला ना. ते तर म्हणलं आता रात्रीचे 11 वाजले तर रोजे गिजे झाला असेल तर झोपले हम्म. असतील. आज चालू होतं झोपायचं आता. पण ती आता एक पोस्ट वाचली मी. कोणती हो? फुके साहेबाची, राजूर गणपती जालना जिल्ह्यातली. हा 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 हा, त्यांचा फोन आला होता मला. हा, आता एक कॉल रेकॉर्डिंग वर टाकलेली मी. मला जरा सविस्तर माहिती द्या. हा हा हा. ते काय झालं, भेंडाळ्यामधली टू व्हीलर होती एक. भेंडाळा. हा, आपला भेंडाळा फाटा नाही, गंगापूरला रस्त्याला नेवाशा जायला. फाट्याकडचं. हा, नाही 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 नाही, गंगापूरला रस्ता जातो ढोरेगावच्या पुढचं आपलं अच्छा. हा भेंडाळा फाटा. हा 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 हा. एक्झॅक्ट हे काय होते, हे ओके साहेबाचे पाहुणे होते ना. हे आहे ना, सीएनजी भरायला टर्न मारत होते. आणि ते कुठले होते म्हणजे प्रॉपर? ते प्रॉपर सिल्लोड साईडचे होते बहुतेक. ते एक्झॅक्ट नाही माहित मला. बर बर. हा, त्यांचा ऍड्रेस नाही विचारला. बर. MS-14 पासूनची गाडी होती त्यांची. हम्म ते सीएनजी कडे टर्न मारत होते. म्हणजे हम्म त्यांनी आहे ना, ते आपल्या औरंगाबादहून आले संभाजीनगरवरनं हम्म. आणि पुण्याला जात होते ते बहुतेक. बर. ते ढोरेगावचा सीएनजी होता ना, त्यांनी काय केलं, तिथं राईट टर्न मारला हम्म. आणि जिथं डिवायडर कट होता का तिथं उभं राहिले बर. तिकडून आणि वाळूजकडं, आपलं भेंडाळा फाट्याहून वाळूजकडं टू व्हीलर चालली होती. कंपनीत चालला होता तो मुलगा. यांची पण टू व्हीलर, त्याच्याकडे पण टू व्हीलरच. नाही नाही, यांच्याकडे कार होती, स्विफ्ट. अच्छा, यांच्याकडे फोर व्हीलर होती. हा, स्विफ्ट होती. बर बर. आणि त्याच्याकडे टू व्हीलर, तो कंपनीत चालला होता आणि तो हम्म जरा फास्ट होता. हम्म यांनी काय केलं, गाडी थांबवून घेतली. हम्म. रोड क्रॉस करायचा होता ना यांना. हो. यांनी थांबवली आणि गाडी बघितली यांना. त्यांनी काय केलं, गाडी थांबलेली बघून त्याची हाय स्पीड कंटिन्यू ठेवली त्याने. हम्म. मग कंटिन्यू ठेवली तर यांनी काय केलं, गाडी थांबवलेली होती तर यांना ती टू व्हीलर दिसलीच नाही. अच्छा. हे पुढे जाऊन पुढे गेले, तो हाय त्या स्पीड मध्ये येऊन ठोकला यांना. मग हम्म. त्याचं म्हणणं असं होतं की यांनी थांबवली होती ना गाडी, तर यांनी पुढे नव्हती घ्यायला पाहिजे. पुढं नव्हती घ्यायला पाहिजे म्हणून मी माझी स्पीड कायम ठेवली. बरोबर आहे. हा, हा हा हा. हे अंदाज आला म्हणे ना त्याला, काही. हे थांबलेत आपण निघून जाऊ. हा. हा. आणि यांनी बोलता वेळेस त्यांच्या समोर काय बोलले हे, का मला टू व्हीलर दिसलीच नाही. स्पष्ट कबूल केलं त्यांनी. हा. हा, स्पष्ट कबूल केलं. हम्म. आता त्यांची ती टू व्हीलर होती, हॉर्नेट होती, स्पोर्ट बाईक होती ती. बर. महागडी गाडी होती. मग हा, महागडी गाडी होती. हम्म यांचं मग 80-90च्या स्पीडने तो बी होता. तो हम्म म्हणतोय ना का मी स्पीडने होतो म्हणून. हम्म. तो बी कबूल मग करतोय. हा, तो डायरेक्ट म्हटला ना. आता हम्म प्रॉपरचा असल्यामुळे तो काय म्हटला, तो काय प्रॉपरचाच होता ना मुलगा. हम्म. हा, तर मग मी गेलो तिथं, विचारलं सविस्तर, फोनवर बोललो, म्हटलं कंप्लेंट करायची का काय करायची तुमच्या पद्धतीनं. ते म्हणे, म्हटलं कंप्लेंट करून बी काही होणार नाही, 2-5 हजार रुपये इकडे घालण्यापेक्षा मग मी येतो म्हटलं तिथं. हम्म मग मी त्यांच्याच गावातला एक जोडीदार घेतला, माझा मित्र तुपे म्हणून, आतिश तुपे. हम्म. आम्ही दोघं गेलो. तोपर्यंत ते 10-15 जण होते गावातले सगळे. आता ओळख निघली. प्रॉपरच असल्यामुळे लोक जमा व्हायला काय वेळ लागतोय. हा, मग आता ते प्रॉपरचा शेतकरी मुलगा होता तो बी. हम्म जरा यंग रेटच होते ते बी. हम्म मग ते म्हणे आम्हाला खर्च द्या. त्यांनी काय 25,000 रुपये सांगितलं, नाही तर शोरूम मध्ये आमची गाडी नीट करून द्या. यांचं बी खूप नुकसान होतं. पुढचं साईड पीस गेला होता, बोनटला थोडा, हेडलाईट पाशी टायरापाशी फटका लागला होता ना आडवा. हम्म. समोरची काच फुटली होती, म्हणजे तो आदळून काचीवर त्याचं डोकं आपटलं. पण बोलाचं. मार नाही लागला ते बरं झालं. नाही, मार नाही लागला त्यांना काचेवर त्यांना आपटल्यामुळे त्याचे बरेच गोदाडे शाबीत राहिले. नाही तर रोडवर जर आपटला हा असता तर कमरातून गेला असता. मग हा हा हा. त्याच्यात काय झालं माहितीये का वन, ते टू व्हीलर जशी टायराला टेकली समोरच्या हम्म. त्यांच्या, तर मग तो काचीवर आपटला, काच फुटली. हेडलाईटला दणका बसला टायराचा. मग हे 25,000 हेडलाईट, लफड किती हजारात मिटवलं तुम्ही? ऐका ना, मग मी सांगतो ना तुम्हाला. मग ते काय झालं, हेडलाईट मध्ये मग बोर्डातला धक्का लागला आणि ती टू व्हीलर अशी मागून फिरून मागचा टायर त्यांच्या दरवाज्याला लागला, तर दरवाजा बेंड झाला थोडा समोरचा, लेफ्ट हम्म साईडचा. हम्म मग त्यांचं म्हणणं असं होतं, कंप्लेंट करायची तुम्ही तर करू शकता, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये.
त्यांच्या गाडीचा इन्शुरन्स होता, त्याचा नाही. पण त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर थांबले तर त्याच्यामुळे चुकी तुमची आहे. तुम्ही थांबून घ्यायला पाहिजे होतं आणि निघले तर तुम्ही डायरेक्ट. यांनी चुकी स्पष्ट स्पष्ट सांगितलं ना. नंतर यांनी खूप फोन लावले पोलीसवाल्याला. म्हटलं याला त्याला फोन लावून फायदा नाही, कारण प्रॉपरचे लोक हे सारे पोलीसवाले ओळखीचे आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही आहे ना, जे मिटतं होईल मिटून घ्या. हम्म. प्रोसेसने काय होणार आहे, तुम्हाला चक्रा मारावं लागतील, फॅमिलीच्या नावावरती गाडी आहे, कोर्टातून सोडावं लागेल, तेवढे पैसे तुम्हाला लागणारच आहे. ते म्हणे हम्म. पहिले यांना म्हणे 25,000 द्या, नंतर म्हणे शोरूम मध्ये लावून द्या, जो खर्च येईल तो आम्ही देऊन देऊन टाका म्हणे तुम्ही. हम्म. मी म्हटलं एवढे तर नाही देऊ शकत भाऊ आम्ही तुम्हाला, पण मी रिपेअर करून देतो म्हटलं गाडी तुमची, काय हम्म. असेल ते बघून घेऊ म्हटलं आम्ही. हम्म. शोरूम मध्ये नेल्यानंतर सर्व पार्ट नवीनच टाकणार आहे ते म्हटलं. हम्म. पण तुमची गाडी 8-10 दिवस राहील म्हणलं तिथं, मी बाहेरून रिपेअर करून देतो. पण ते राजी होते. हम्म. म्हणजे कन्व्हिन्स, आता ओळख निघली गावाच्या बाजूचीच माझ्या. हम्म. मग ते थोडे त्यांचा जोडीदार पण होता माझ्यासोबत, त्याला पण नेलं होतं मी. हम्म. ते 4,000 रुपयात आम्ही मिटवलं ते खूप भारी काम केलं तुम्ही, प्रकरण. तुमचं अभिनंदन. आता ही हम्म. रेकॉर्डिंग मी ग्रुपवर टाकतोय. हम्म. जरा तुमचा परिचय देता का तुमच्या स्वतःच्या मुखकमलाने? हम्म. तुमच्या तोंडून तुमचा परिचय देता का? मी नजीर शेख, मराठवाडा अध्यक्ष जडवाहन, जय संघर्ष सामाजिक संस्था. हॅलो. ओके साहेब, तुमच्या मदतीला आलेले हे नजीर शेख साहेब आहेत. आता रात्रीचे 11 वाजलेत. त्यांना वाटलं कोणाला तरी काही मदत लागते काय काय ती काय काय काहीतरी, तरी त्यांनी फोन उचलला. ह्याच्यातून तुम्ही अंदाज घ्या की संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी किती सतर्क आहेत. चला, धन्यवाद नजीर भाई, गुड नाईट, शुभरात्री. ओके. आणि रमजान ईदच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके, धन्यवाद सर.